कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार हरि विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरामीशमालन्दिवल्लभम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जड्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति
मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमाना ढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथादिना कारणे तुकयाणे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले अनुमानवी दिव्य रूपीच केली. न त्यागी तिये दिव्य लोकांशी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या जीवनाचं दर्शन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तुकोबाऱ्यांचा जन्म ज्या कुलामध्ये, ज्या पवित्र अशा प्रकारच्या पुण्यवान आईवडिलांच्या उदरी झालेला आहे, त्याचा इतिहास चालू आहे. निश्चितच आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, हिताच्या साधनावर जो आरूढ आहे, तुकोबाऱ्यांनीच वर्णन. त्याचे आई वडील धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची तयाची, धन्य माता पिता आपुली आईता जोसे जागता, आपुली आईता जोसे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. जो असे जागता आपल्या वास्तव हिताच्या ठिकाणी, जो सावध आहे, हिताच्या साधनावर आरूढ झालेला आहे, हिताच्या रस्त्यावर जो वाटचाल करतोय, अशा साधकाला जन्म देणारे आई बापही धन्य आहेत. आई बापही अशा प्रकारचे. देवाला त्यांच्याकडे पाहून आनंद वाटतो. अर्थात हिताचं साधन म्हणजे नेमकं काय आहे, तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. गीता भागवत करीती श्रवण. गीता आणि भागवत हे जे भक्तिशास्त्राचे महान अशा प्रकारचे ग्रंथ आहेत, या ग्रंथाचं श्रवण करतात.
ग्रंथाचं श्रवण या शब्दाचा अर्थ ग्रंथाचे शब्द कानावर पडणं किंवा ते पडण्याकरता येऊन समोर बसणं, याला श्रवण करणं नाही म्हटलं जात महाराज. वेदांतामध्ये श्रवणाची व्याख्या वेगळीच आहे. वेदांतामध्ये श्रवण शब्दाची व्याख्या वेगळी आहे. व्यवहारामध्ये सुद्धा श्रवण शब्दाचा अर्थ ऐकणे, पण त्याला ऐकणं म्हटलंच जात नाही की ज्याच्यामुळं शब्दबोध होतो. बऱ्याच आईवडिलांची ही तक्रार असते, बाबा सगळं चांगलं आहे, मग रडता का? जर सगळं चांगलं आहे तर रडायचं कारण काय आहे? रडायचं कारण एवढंच असतं की पोरं ऐकत नाहीत. फिरणाऱ्यांना सगळ्यांनाच याचा अनुभव आहे. आई वडील त्यांचं दुःख, अंतःकरणातलं शल्य, त्यांची श्रद्धा जिथं असते तिथं व्यक्त करतात. पोरं ऐकत नाहीत. मोठ्याने बोलत जा जरा, त्यांना ऐकू येत नाही असं नाही, मग ऐकत नाहीत. ऐकत नाहीत याचा अर्थ त्याप्रमाणे करत नाही. ऐकत नाही याचा अर्थ त्याप्रमाणे करत नाही. त्याप्रमाणे केलं तर ऐकलेलं आहे, त्याप्रमाणे केलं तर ऐकलेलं आहे. कीर्तनकार स्वतःच त्याचं ऐकत नाही तर लोक कसे काय ऐकतील? आम्ही कीर्तनाला जो अभंग घेतो त्या अभंगावर जे निरूपण करतो, साधू संतांचा अभिप्राय त्या अभंगातला ज्या वेळेला व्यक्त करतो, त्याप्रमाणे आम्ही वागत असलो तर आम्ही ऐकतोय. अन्यथा आपण कीर्तन ऐकलेलंच नाही हा त्याचा अर्थ आहे. गीता भागवत करीती श्रवण म्हणजे गीता पाठ केली, गीतेचा स्वाध्याय करतोय असा नाही आहे त्याचा अर्थ. गीतेमध्ये, भागवतामध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्याचं अनुकरण करणं म्हणजे ते ऐकणे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, सगळ्यात मोठा सिद्धांत आहे अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यवियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. गीता आपलं अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करणं याचा अर्थ आहे अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचे चिंतन अखंड, अंतःकरणामध्ये त्या चिंतनाची, त्या आठवाची, त्या स्मरणाची ज्योत अखंड ज्याच्यात तेवत असते, तेवत असते. अशा प्रकारचा जो साधक आहे तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. आणि असा जागा असणारा जो साधक आहे त्याला जन्म देणारे त्याचे आईबाप धन्य आहे. कारण त्याचे आईबाप त्याला जन्म दिलेला आहे आणि त्यांनी साधना केलेली आहे, तर त्या साधनेनं ते सगळे मुक्त होतात. तो काय म्हणे, कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अशा प्रकारे तुकोबाऱ्यांचा जन्म ज्या पुण्यवान अशा प्रकारच्या धन्य या शब्दाला पात्र असणाऱ्या आईवडिलांच्या पासून झालेलं आहे. त्यांचे आज आपल्याला दर्शन करायचं आहे. आपण त्यांचे अगदी 7वे-8वे पूर्वज विश्वंभर बाबापासून काल पाहत आलेलो आहे. विश्वंभर बाबाच्या मुलाचं नाव हरी आणि मुकुंद आहे. हरीच्या मुलाचं नाव विठोबा आहे. विठोबा
विठोबा ही भगवंताचे अनन्य भक्त आहेत महाराज, अनन्य भक्त आहेत. पांडुरंगाची वारी आहे, दररोज पांडुरंगाची पूजा आहे. भगवंताच्या कृपेनं घरामध्ये लक्ष्मी नांदत होती. फार लागतं असं नाही आहे, जेवढं लागतं तेवढं कमी पडत नसलं म्हणजे लक्ष्मीच आहे. माणसं कुणालाच तसं लय करोडो रुपये कमवणारे हरामखोर काय करोडो रुपये खात असतात का? दररोज सकाळी खायला बसले का रुपयेच खातात असं काही नाही ना. खरं तर महाराज लय ज्याच्या जवळ आहे ते खात बी नाही. आमचे विद्यार्थी जेवायला बसल्यावर जेवढं जेवते तेवढे तर आरामखोर कधीच जेवत नाहीत. निश्चिंत राहते बरं, काय मागची पुढची चिंता नाही, काय नाही. शिळ तर शिळ, फिक्क तर फिक्क, जसं असेल तसं. काय आमच्या वेळेला शिवने महाराजांना माहिती आहे, अक्षरशः 2-2, 3-3 महिन्याचे वाळलेले बाजरीचे तुकडे त्याच्याबरोबर चटणी. आताचे विद्यार्थी तसे भाग्यवानच आहे, त्या बाबतीत तरी नक्कीच भाग्यवान आहे महाराज. सकाळी पोहे खिचडी गरम खायला मिळतंय आम्हाला. आमच्या दुर्दैवी पापी साधून त्या बाबतीत काही अडचणच नाही. चटणी नव्हती मिळत महाराज, चटणी भाकरीबरोबर खायला मिठाबरोबर तुकडे खावं लागत होते. अमृतासारखे वाटत होते, अमृतासारखे. जैसी जैसी वेळ उलट्या वव्या पाठ करत होता मी 12व्या अध्यायाच्या. आता खायला येतं पाठ नाही, पसरते नाही. मी मोबाईल पाहत बसते. दलिंदर आवला दे, त्याला काय करणार आहे कुणी? विठ्ठल 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 विठ्ठल
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबाच्या मुलांचं नाव पदाजी बाबा आहे. थोडक्यात घेतो आता आपल्याला तुकोबाऱ्यांचं चरित्र आणि चरित्रापेक्षाही तुकोबाऱ्यांनी केलेली साधना. ही साधना करत असताना तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणात असणारी मान्यता यावर थोडं विशेष चिंतन करू, आपल्याला जास्त लाभ होईल. विठोबाच्या मुलाचं नाव पदाजी बाबा आहे. पदाजीच्या मुलाचं नाव शंकरबुवा आहे. शंकरबुवाच्या मुलाचं नाव कान्होबा आहे आणि कान्होबाच्या मुलाचं नाव बोलोबा आहे. बोलोबा अर्थात विश्वंभर बाबा, त्यांच्या दुसरी पिढी हरीची तिसरी पिढी विठोबा, विठोबाची चौथी पिढी पदाजी, पाचवी पिढी शंकरबा, सहावी पिढी कान्होबा आणि सातवे अशा प्रकारचे वंशज आहेत बोलोबा, ज्यांच्या मंडळीचं नाव कनकाई आहे. आणि ही बोलोबा कनकाई हीच महाराज अत्यंत पवित्र आणि महान जोडी आहे की ज्यांनी सगळ्या महाराष्ट्रावर नाही तर जगावर उपकार करणाऱ्या तुकोबऱ्यांना जन्म दिला. काय कौतुक वाटत असेल देवाला. महाराज यांचं किती देव त्यांच्या पुढं करत असेल याची कल्पना करणं ही कमी. तुकोबार आहे. तुकोबाऱ्यांचा जन्म याच आईवडिलांच्या माध्यमातून अशा प्रकारचा झालेला आहे. बोलोबा याच देहू गावामध्ये पांडुरंगाच्या मंदिराच्या शेजारी, अर्थात त्यांच्या घरातच पांडुरंगाचं मंदिर होतं, राहत आहेत. सात्विक अशा प्रकारचं जीवन आहे. सात्विक जीवन आहे. तुकोबाऱ्यांनी सात्विक जीवनाचं वर्णन एका अभंगामध्ये केलेलं आहे. जोडून धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवाखाली मोठा अशा प्रकारचा अभंग. तुळशीची माळ गळ्यामध्ये होतीच. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायची. संसारामध्ये संसार चालण्याकरता धनाची आवश्यकता होते. त्या धनाचे 4 स्रोत बोलोबांचे होते. संसाररूपी विहिरीला 4 अशा प्रकारचे झरे होते. फार मोठे झऱ्याला पाणी येत नव्हतं तरी पण विहीर कधी कोरडी होतच नव्हती. शेती होती, शेतीचं उत्पन्न असायचं. छोटंसं किराणा दुकान होतं, फार मोठं नव्हतं, छोटं होतं, पण त्याच्यामुळं मग वरचा खर्च सगळा भागून जायचा. सावकारकीही करायचे छोटी मोठी. आणि महाजनकी बाजार गाव असल्यामुळं त्या बाजारामध्ये दुकानदारांना बसवणं, त्यांच्याकडून सगळं ते टॅक्स जमा करणं वगैरे, त्यांचे सगळं त्यांचे तंटे सोडवणं. तर अशा प्रकारचे हे 4 स्रोत होते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे संतुष्ट चित्त होतं. हाय हाय नव्हती. किती मिळतंय हा प्रश्न नाही आहे, हाय हाय किती आहे हा प्रश्न आहे. महाराज आद्य शंकराचार्यांनी प्रश्नोत्तरी नावाचा छोटासा ग्रंथ केलेला आहे. त्या ग्रंथामध्ये एका वाक्यामध्ये प्रश्न आणि लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दरिद्री कोण आणि श्रीमंत कोण यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. कोवा दरिद्रोही विशाल तृष्णा. कोण दरिद्री आहे? ज्याची तृष्णा फार मोठी आहे, विशाल, फार आग जास्त पडलेली आहे. त्याचे बँकेत किती आहेत, सोनं किती आहे, चांदी किती आहे, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, हा प्रश्न नाही. 1 नंबरचा दलिंदर आहे, दरिद्र आहे असं शंकराचार्य म्हणतात. काही तुमचा शंका असेल तर तिकडे जाऊन विचारा. हे आचार्यांचं वचन आहे. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. आणि मग लगेच दुसरा प्रश्न, मग श्रीमंत कोण? श्रीमंत कोण आहे? समस्त तोषः, सतत संतुष्ट अशा प्रकारचं ज्यांचं चित्त असतं ते खरे श्रीमंत आहेत. खरे श्रीमंत आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळ हळ स्मरणी, तुटली हळ हळ स्मरणी. सदा सर्व काळ तुटली संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळ हळ स्मरणी, तुटली हळ हळ स्मरणी, तुटली हळ हळ स्मरणी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळ तुटली हळ हळ तुटली हळ हळ स्मरणी. कर्माचं आचरण करत असताना जे मिळेल, कमी मिळालं जास्त मिळालं, जेही मिळालं, महाराज प्रारब्धाचा हा सिद्धांत आहे. आपण शास्त्रा मानणारे आस्तिक मंडळी आहोत आणि प्रारब्ध शास्त्राचा कर्माचा हा सिद्धांत आहे. कर्माचा हा सिद्धांत आहे.
काय सिद्धांत आहे? प्रारब्धात जेवढं आहे तेवढं मिळतं, जसं आहे तसं राहावं लागतं. जितक्या दिवस ठेवील तितक्याच दिवस राहता येतं. प्रारब्ध ताकद आहे कर्माची. परेशी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. कर्माते शंभू मणी आपण, त्या शास्त्रावर ज्यांचा विश्वास आहे, ठीक आहे, जसं कर्म आहे किंवा जशी भगवंताची इच्छा आहे तसं राहावं. म्हणून जो होता है वो अच्छा है, जो हो रहा है वो भी अच्छा है, और जो होने वाला है वो भी अच्छा है. नाही का? गळ्यात ज्याच्या माळ आहे, आळंदी पंढरीला देहूला येणार आहे, गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचणार आहे महाराज, त्याच्या मनामध्ये ईश्वराविषयी आणि प्रारब्धाविषयी विश्वास असावा. तळमळीनं काय होतं? काहीच होत नाही. तळमळीनं फक्त दुःख अशा प्रकारचं पदरात पडतं, फरक काही पडत नाही. वाहिल्या उद्वेग, उद्वेग वाहिल्या. भक्तीची साधना करणाऱ्यांनी उद्वेगाला तिळांजली दिली पाहिजे, असं तुकोबाराय म्हणतात. आम्ही भक्ती केली, कशी केली? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, पावलो हे संग सुखयाचे. सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, पावलो सुखयाचे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो संगम सुखयाचे, सुखयाचे, पावलो संगम सुखयाचे. आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो संग सुखयाचे, पावलो संग सुखयाचे. आम्ही केली सांडोनी उद्वेग. बोलोबा भगवंताची भक्ती करतच होते आणि नीतीनं सत्याने, सत्याशी कधी समझोता केला नाही महाराज. बोलोबांच्या संस्कारातलं सत्यच तुकोबारांच्या रूपाने प्रगट झालेलं होतं. तुकाराम महाराजावरही, तुकाराम महाराजांचाही सत्यावर फार जोर आहे. चालतच नाही महाराज त्यांना खोटं, चालतच अशा प्रकारचं नाही. तुकोबारांच्या अभंग असे, तुकोबारे म्हणतात, असत्य होत्यान होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पतना यासी संदेह नाही. जर असत्य अशा प्रकारचा व्यवहार करत असेल, पांडुरंगाच्या भक्तांनी तरी असत्य व्यवहार नाही करावा. पांडुरंगाच्या भक्तांनी असत्य व्यवहार करणं म्हणजे वेश्या व्यवसाय करण्यासारखा. कारण आपण माळ घातलेली आहे पांडुरंगाची, आणि पांडुरंगाचं स्वरूप सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्यामुळं कटाक्षाने अशा प्रकारचं सावध राहून व्यवहारामध्ये असत्य व्यवहार आपल्याकडून होणार नाही याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचं जवळजवळ लग्न झाल्यानंतर 40 वर्ष झालेले आहेत, पांडुरंगाची वारी केलेली आहे. बाकीचं सगळं होतं संसारामध्ये, पण एक गोष्ट नव्हती,
आणि ती गोष्ट त्यांनाही खटकायला लागली. मग अपत्य नाही, अपत्य अशा प्रकारचं नाही, संतान नाही. दोघांच्याही मनामध्ये थोडीशी हळहळ होऊ लागलेली आहे की पांडुरंगाची भक्ती आमच्यापासून संपणार का? आमच्या घराण्यामधले हे पुढं चालू राहणार नाही का? एक वेळेस आषाढीला दोघेही गेलेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर दोघांनीही अशा प्रकारची पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा आमची ही भक्ती आमच्या कुलामध्ये जी चालत आलेली आहे ही पुढे चालत राहावी, पुढे चालत राहावी. महाराज दर्शन करून आलेले आहेत, झोपलेले आहेत आणि झोपेमध्ये दोघांनाही एकाच वेळेला आणि एकच स्वप्न पडलेलं आहे. भोलोबाच्याही स्वप्नामध्ये तिन्ही देव आलेले आहेत, कनकाई मातेच्याही स्वप्नामध्ये तिन्ही देव आलेले आहेत. आता देव प्रत्यक्ष समोर उभा आहे. मला स्वप्न आणि जागृती हा फरक जाग झाल्यानंतर असतो. स्वप्नात आपल्याला स्वप्न वाटत नाही. स्वप्नामध्ये जे दिसतं, जो व्यवहार करतो तो आपल्याला जसा जागृतीत करतो तसाच काय वाटत असतो? खरा वाटत असतो. देव उभे आहेत आपल्यासमोर, दंडवत घातलेले आहेत, हात जोडलेले आहेत, अत्यंत प्रसन्न मुखाने भगवंतानी आज्ञा केलेली आहे. वरम ब्रूहि, मागा, काय इच्छा आहे तुम्हाला, काय हवंय तुम्हाला. अर्थात मुलगा नसल्याचं शल्य होतंच आणि भगवान मागा म्हणतायत. बस संतती हवी आहे. भगवान शंकरांनी आणि ब्रह्मदेवानी ततस्तु म्हटलेलं आहे. पण भगवान विष्णू विचारतायत, पांडुरंग विचारतायत की कशी संतती हवी आहे तुम्हाला. भोलोबानी सांगितलं, प्रभू प्रभू तुझी भक्ती करणारा, तुझ्या भक्तीनं जगाला मुक्त करणारी अशा प्रकारची आम्हाला संतती हवी आहे. भगवंतालाही आनंद झालेला आहे. भगवंतानी तथास्तु म्हणून वर दिलेला आहे. तिन्ही देव अंतर्धान पावलेले आहेत आणि एकदम हे जागे झालेत. सकाळ होत आलेली आहे. दोघांनाही आनंद झालेला आहे. दोघंही एकामेकाजवळ आपल्याला पडलेलं स्वप्न सांगू लागलेले आहेत आणि दोघांचंही एकच स्वप्न, दोघांनी एकच मागितलेलं आहे. असं म्हटल्यानंतर दोघांनाही विश्वास झालेला आहे की आता आपल्याला नक्की संतती होणार आहे. आणि बस कनकाई मातेला दिवस गेलेले आहेत. काल परिपूर्ण झाल्यानंतर पहिल्या मुलाला कनकाई मातेने जन्म दिलेला आहे. भगवान शंकराच्या आशीर्वादाने या मुलाचा जन्म झालेला होता. सावजी नाव ठेवलेलं आहे त्याचं. 2 वर्षांनी पुन्हा दिवस गेलेले आहेत. पण त्या कालामध्ये मुलाच्या संस्काराप्रमाणे मातेला डोहळे होतात असं म्हणतात. कनकाई माता एकांतात बसून नामचिंतन करावं, तासनतास देवाकडे पाहत राहावं. संसारातली कुठलीही गोष्ट आवडत नव्हती, मिळावी अशी वाटत नव्हती, त्याकडे लक्ष नव्हतं. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये रामायण ऐकावं, भागवत ऐकावं, संतांचे चरित्र ऐकावे. नामदेवरायांचा गाथा घरामध्ये होता, ज्ञानेश्वरी होती, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, गाथ्याचं अशा प्रकारचं पारायण करावं. महाराजांना भगवत भक्त आपल्या उदरी जन्माला यावे असं वाटतंय. त्या माऊलीची ही जबाबदारी आहे की गरोदर असताना पिक्चर पाहू नये, टी व्ही पुढं नाही बसायचं, हातातली माळ सोडायची नाही, भगवंताचं नामस्मरण करावं. कारण तुम्ही जे करता त्याचे संस्कार गर्भात असणाऱ्या
त्या बाळाच्या चित्तावर अशा प्रकारचे आरूढ होत असतात. कनकाई मातेचं पूर्ण ते 9 महिने भगवत चिंतनात गेलेले आहेत. आणि माघ शुद्ध पंचमी शके 1530 या दिवशी कनकाई मातेला मुलगा झालेला आहे. म्हणजे भगवंताच्या आदेशाप्रमाणे म्हणा तुकोबाऱ्यांचा जन्म झालेला आहे. नंतर तुकाराम हे अशा प्रकारचं नाव ठेवलेलं आहे. पुन्हा 2 वर्षांनी पुन्हा एक मुलगा झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने त्याचा जन्म झालेला आहे. कान्होबा त्याचं नाव ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे ही 3 मुलं घरामध्ये गोकुळ झालेलं आहे. कनकाई माता अत्यंत उदार होत्या. खूप दिवसांनी मुलं झालेली होती. घरात कसलीही कमी अशा प्रकारची नव्हती आणि घरात कमी नव्हती, चित्तातही कमी नव्हती. प्रसन्न चित्त असायचं. खूप प्रेम मुलावर लुटलेलं आहे. खूप प्रेम मुलावर लुटलेलं आहे. तुकोबाऱ्यांच्यावर तर खूपच अशा प्रकारचं प्रेम होतं. तुकोबाऱ्यांच्या अनेक अभंगातून ते स्पष्ट होत आहे की लहानपणी तुकोबाऱ्यांना खूप खूप प्रेम मिळालेलं आहे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकरा लेववी माता अलंकार, संतोषावे फार देखोनिया. लहानपणीचं आयुष्य तुकोबाऱ्यांचं अगदी लाडामध्ये, आनंदामध्ये, खेळण्या कुदण्यामध्ये गेलेलं आहे. बाळपणी ऐसी वर्षे गेली खेळताया पोरा, वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना मध्ये खेळताया पोरा. ओ बाळपणी ऐसे वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना छंदे, खेळताया पोरा नाना छंदे. वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना छंदे, खेळताया पोरा नाना बाळपणी 80 वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना छंदे. व्यायाम करावा सकाळी संध्याकाळी. इंद्रायणीच्या डोहामध्ये खूप अशा प्रकारचं पोहावं. पोराबरोबर हुतुतू, चेंडू, विटीदांडू अशा प्रकारचे नाना प्रकारचे खेळ खेळावे. कसरतीचे खेळ खेळावे. घरामध्ये दुभत होतं, तांब्याभर अशा प्रकारचं दूध प्यावं. असं अतिशय लाडामध्ये आनंदात खेळावे. 5-6 वर्षांनी शाळेतही अशा प्रकारचे तुकोबारे गेले. फार काही शाळेत तुकोबारे शिकलेले नव्हते, पण शिकलेले नव्हते असं नाही. तुकोबाऱ्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र अशा प्रकारची. अशा प्रकारे 12 वर्षाचे तुकोबारे झाले असतील. सावजी 14 वर्षाचे होते. कान्होबाराय 10 वर्षाचे, असे 2-2 वर्षाच्या अंतराने ही मुलं झालेली. पण 40 वर्षाच्या नंतर ही मुलं झाली. त्याच्यामुळं ती 12 वर्षाची होईपर्यंत जवळजवळ वृद्धावस्थेला बोलोबा प्राप्त झालेले होते. त्यांना असं वाटलं की आपण जिवंत आहे, आपल्या डोळ्या देखत. मुलाची लग्न झालेली चांगली महाराज. तिन्ही मुलाची लग्न एकाच मंडपामध्ये करून टाकली. पूर्वी लवकर लग्न करत होते. सावजीचंही जमलेलं आहे, तुकोबाऱ्यांचंही जमलेलं आहे. तुकोबाऱ्यांना पहिलं जे लग्न झालं ते
रुक्मिणी नावाची एक मुलगी होती, तिच्याबरोबर झालेले अत्यंत प्रेमळ स्वभाव होता. तिघाची लग्न झालेली आहेत, सुना घरात आलेल्या आहेत, मुलं आहेत, कृतकृत्य झाल्या. संसारी माणसाला काय लागत असतं दुसरं तरी? संपत्ती असावी, मुलं असावी, त्यांचं व्यवस्थित चालावं. झालं. बोलोबांना वाटतं एक सहज गंध लावत असताना आरशात पाहिलं, दाढीचे केस पांढरे झालेले दिसले. आपली वैदिक संस्कृती सांगते की माणसाने आयुष्याचे 4 भाग करावे. 100 वर्ष आयुष्य मानलं तर 25-25-25चे 4 तुकडे करावेत. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याध्ययन करावं. 26 ते 52 या वयामध्ये धनार्जन, संसाराचा अनुभव घ्यावा. आणि 50 वर्ष झाल्यानंतर, अर्थात 51 वर्ष झाल्यानंतर वानप्रस्थ स्वीकारावा किंवा संन्यास अशा प्रकारचा घ्यावा. आणि वयाचे किमान अर्ध आयुष्य स्वतः करता जगावं. स्वतः करता. संसारातली माणसं स्वतः करता जगतच नाहीत महाराज. त्यांना स्वतः काय हेच कळत नाहीये. स्वतःला लय शहाणे समजतात, मूर्ख असतात, निव्वळ मूर्ख असतात महाराज. मानव देह कशा करता प्राप्त झालेला आहे? मानव देहाचं साध्य काय आहे? मानव देहाचं साध्य मिळवण्याचं साधन काय आहे? काय करण्यामध्ये आपलं आयुष्य घालावं काय हे कळत नाही. डंगरे झालेले असतात तरी नातीचं पाहायला जातात. अहो म्हणजे तुमचं पोरगा त्याला काय कळतंय? ह्याल्या तुलाच लय कळतंय. असे उघडे करून हाणायला पाहिजे महाराज हे डंगरे. हरामखोर 50 वर्षाच्या नंतरही भगवत चिंतनामध्ये आयुष्य घालवत नसेल तर हा पूजनीय नाही, आत्मघाती आहे. आत्मघाती. आपण्या घात कर. शत्रू झालो मी दावेदार. दावेदार. कोणाचा घात केलेला आहे? स्वतःचा घात केलेला आहे त्याने, स्वतःचा. भगवत चिंतनामध्ये तसं तर सगळं आयुष्य चिंतनात घालवण्याकरताय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मानव देहातलं आयुष्य हे परमार्थ करताय, संसाराकरता नाही. म्हणून संसार करण्यामध्ये अनेक अडचणी आहे महाराज, अनेक नियम आहेत, अनेक बंधन आहेत. परमार्थाला कुठलंच बंधन नाही. अगदी गर्भात असल्यापासून भगवत चिंतन करता येतं, अडचण नाहीये. गर्भात असताना लग्न नाही करता येत. 90 वर्षाचं वय झाल्यावर एखादा म्हातारा म्हणला खरेदी करीशी, लोक म्हणतील म्हातारं बिघडलं. पण 90 वर्षाच्या म्हाताऱ्याने माळ घेतली ना, आता मी नामचिंतनाशिवाय दुसरं काहीच करणार नाही असं म्हटलं तर पोरं देवासारखी पूजा करतील महाराज. देवासारखी. पोरं हेटाळणी करतात, मागं बोलतात. त्याचं कारण आहे हे थोबाड घालतं मध्ये त्यांच्या संसारामध्ये. सावधान, सावधान. तुम्हाला पोरं आवडत असली तरी पोरांना बाप नाही, त्यांना त्यांची पोरं आवडत असतात. जसं पाणी खाली खाली आहे ना, तसं प्रेम आहे असं खाली 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 अशा प्रकारचं चालत असतं. भाग्यवान आहेत ते की वेळीच सावधान होतात, सावध होतात. बोलोबाला वाटलं की बस झाला आता हा सगळा प्रपंचाचा भार मुलाच्या खांद्यावर टाकावा आणि आपण निवृत्त व्हावं, चिंतनात पाहण्यात काळ घालवावा. मोठा सावजी बोलोबाने त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं, सावजी बोला बाबा, अरे आता तू मोठा झालेला आहेस, 14 वर्ष झालेले आहे, लग्नही झालेलं आहे. तुझ्या हाताखाली 2 भाऊ आहेत,
आता हे सगळं तू पहा, माझं वय झालेलं आहे, मी कुठपर्यंत हे पाहणार आहे? हे आता दुकान वगैरे तू चालवत जाय. महाराज भगवान शंकराच्या कृपेनं त्यांचा जन्म झालेला होता. मुळातच ते विरक्त होते. लग्न करण्याचीही त्यांना इच्छा नव्हती, पण वडिलाच्या आग्रहापुढं नाही म्हणता आलं नाही. मर्यादेचा काळ होता महाराज त्यावेळेला, फारच मर्यादा सांभाळली जात होती. नाही म्हणले नाही. पण मग आता हे सगळंच तू सांभाळ म्हणल्यावर मग त्याने सांगितलं, बाबा मला नाही याची इच्छा नाही, मला यात्रा करण्याची इच्छा आहे. तुम्ही माझं विनाकारण लग्न पण केलं, मला तीर्थयात्रेला जावं असं वाटतंय, नामचिंतन करावं वाटतंय, परमार्थ करावं वाटतोय. याला चांडात मला नाही पडायचं. पुष्कळ समजावून सांगितलं पण नाही स्वीकारलं त्याने. नाराज झाले. बोलोबा पोरगा कर्तुकीला आलाय, मोठं झालंय, लग्न झालंय, तीर्थयात्रेला जायचं म्हणतो. मी नाही अजून कधी तीर्थयात्रा केली, पोरगा जायचं म्हणतोय. निराश होऊन बसलेत. आईसाहेबांनी पाहिलंय पतिदेव निराश आहेत. का हो? लेस नाराज झाले. अगं बघ ना, माझं वय झालेलं आहे, आता माझ्याकडून या कटकटी होत नाहीत. मुलाच्या खांद्यावर द्यावं म्हणून सावजीला विचारलं तर तो मला नाही करायचं म्हणतो, याला चांडात नाही पडायचं. आईला माहिती होते मुलांचे स्वभाव. तिने सांगितलं, जाऊ द्या, नाराज नका हो. तो पहिल्यापासूनच विरक्त आहे, त्याचं संसारात लक्षच नाही आहे. तुकारामाला सांगा तुम्ही. दुसऱ्या दिवशी तुकोबारांना बोलवून घेतलेलं आहे. तुकाराम, बोला बाबा. अरे आता मी थकलो आहे. हो बाबा. मग हे तू नको का करायला? बरं बाबा, तुझ्या मोठ्या भावाला सांगितलं तर तो नाही म्हणतोय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही बाबा, तुम्ही मला सांगा, तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे सगळं अशा प्रकारचं मी करायला तयार आहे. किती हलकं झालेलं आहे महाराज बोलोबाला, कितीतरी आनंद झाला. मग दुकानातले सगळ्या वस्तूचे भाव समजून दिले, माल कुठून आणायचा ते सांगितलं, कसा विकायचा ते सांगितलेलं आहे, शेतीचंही ज्ञान करून दिलेलं आहे. अर्थात चारी जे स्रोत होते ते सगळे समजून सांगितले. दुसऱ्या दिवशीपासून तुकोबाराय दुकानात बसायला सुरुवात केलेली आहे. महाराज तुकाराम महाराजांची व्यवहाराची हातोटी हुशारच राहतात महाराज. संसारातली हुशार माणसं परमार्थातही की परमार्थातही त्या हुशारी अशा प्रकारचे करतात. तुकोबारायांचा पिंडच व्यापाराचा होता की काय कोणास ठाऊक आहे. व्यापाराची जी नजर आहे तुकोबारायांनी परमार्थामध्ये तिचा खूपच अशा प्रकारचा सदुपयोग करून घेतला. व्यापाराची मुख्य नजर असते. व्यापाराचं असं असतं, लाभ झाला पाहिजे, लाभ होईल तो व्यापार करावा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, 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 म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय पार शिकवावे शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय पार, करा काय पार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. काय पार शिकवावे शिकवावे,
व्यापार करा. काय फार शिकवावे, लाभ होय तो व्यापार करा. लाभ होईल अशा प्रकारचा व्यापार धंदा केला पाहिजे, लाभ होईल. पण मग व्यवहाराच्या मान्यतेमध्ये लाभाचं स्वरूप भिन्न आहे आणि परमार्थाच्या मान्यतेनुसार लाभाचं स्वरूप भिन्न आहे. तुकाराम महाराजांनी दुकानदारी करत असतानाही हे सूत्र आपल्या समोर ठेवलं होतं, पण त्यावेळेला लाभाचं स्वरूप वेगळं होतं. आणि परमार्थात शिरल्यानंतर, अंतःकरणातला विवेक जागा झाल्यानंतर परमार्थातल्या लाभाचं स्वरूप भिन्न आहे. मला व्यवहारामध्ये पैसा मिळणं, सत्ता मिळणं, मान्यता, लौकिक अशा प्रकारचं मिळणं, खांद्यावरती फटकरे टाकणं, काय सत्कार याला लाभ मानलं जातं. हा ही व्यावहारिक लाभाची मान्यता आहे, स्वरूप अशा प्रकारचे. परमार्थामध्ये याला लाभ नाही मानलं जात. ऐका, जर परमार्थ करावा असं वाटत असेल, नुसत्याच गळ्यात माळा घातल्या आणि फट्टे ओढले आणि सप्त्याला गेले म्हणजे परमार्थ होतो असं नाही. परमार्थाची नजर, परमार्थाचा चष्मा बुद्धीला लागणं गरजेचं आहे. तुकोबारायांनी जे स्वरूप स्वीकारून साधना केली, जी साधना केल्यामुळं तुकोबारायण जिवंतपणी आयुष्य असतानाच अशा प्रकारचे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी या स्थितीवर अशा प्रकारचे गेलेत. तर ते लाभाचं स्वरूप परमार्थाचं भिन्न आहे. लाभाचं व्यवहारातला लाभ म्हणजे कसं आहे, आम्ही उदाहरण सांगत असतो. खेड्यातले लोक शहरामध्ये गेले, मुंबईमध्ये वगैरे गेले, खेड्यामध्ये छपरात राहण्याची सवय, पत्र फारच झालं तर माळवर एखादं घर 2 मजली, पूर्वी असं होतं. शहरात गेले, गगनचुंबी इमारती कधी पाहिलेल्या नाही बापजींनी. वेड्यासारखे नुसतेच पाहत होते, 1 2 3 4. तिथल्या एका मवाल्यानी पाहिलं खेड्यातले म्हणून, ते लगेच झाला शिट्टे मारा, काय करता रे? काय नाही काय आता पाहत होते इमारत तिकडं, काय नाही मजले मोजत होतो. किती मजले मोजले? तर पहिल्यांदा त्याला विचारलं, त्याने खरं सांगितलं, 20. माहिती आहे तुला इथं मजले मोजायला काय पैसे लागतात? तुम्ही मजले मोजायला पैसे? मग 100 रुपये एका मजल्याला आहे. 20 मजले मोजलेले आहेत, काढ पैसे. उदय करून त्याच्याकडून 1000 रुपये घेतले, पण मग बाकीचे सावध झाले. एकाने 40 मोजले होते, तो म्हणला मी 5च मोजले, काढ 5 मजल्याचे पैसे. असं जास्त मोजले कमी सांगितले आणि दिले, ते निघून गेल्यावर काही येडे लोक इथले, काय कळत त्याला? अरे मी 40 पाहिले होते, 5च सांगितले आणि पैसे दिले. शहाणा आहे का मूर्ख आहे? हे कशाकरता उदाहरण दिलं? त्याच्याकरता नाही उदाहरण दिलं मी. तसे व्यवहारातले जे शहाणे असतात, परमार्थातले निरे मूर्ख असतात. परमार्थाचा लाभ आहे आणि परमार्थाची हानी आहे. परमार्थाची हानी आहे देवाचा विसर पडणं. परमार्थात हानी आहे देवाला विसरणं. मग तो विसरला कशामुळं? सत्ता मिळाली म्हणून विसरला, धन मिळालं म्हणून विसरला, मान्यता मिळाली म्हणून विसरला, पोराबाळ जास्त झाले म्हणून विसरला. कशात विसरला हा प्रश्न नाहीये. देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी आहे. विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, पद्धतील खाणी चौराशीच्या, पद्धतील खाणी चौराशीच्या. विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, पद्धतील खाणी चौऱ्याऐंशीच्या, पद्धतील खाणी चौऱ्याऐंशीच्या.
विसरली, जे देवाला विसरले. कशामुळं विसरले हा प्रश्न नाही, कशामुळंही जरी विसरले तरी देवाला विसरणं ही हानी आहे. आणि मग लाभ आहे देवाची आठवण करणं. चिंतनाची जोडी हाची लाभ, घडोघडी चिंतनाची जोडी. पुन्हा पुन्हा देवाचं आठव, हे लाभाचं स्वरूप आहे. हे परमार्थाच्या दृष्टीनं सध्या आपण तुकोबाऱ्यांचं दर्शन जे करतोय ते संसारी तुकाराम महाराज. तुकोबाऱ्यांच्या दर्शनामध्ये तुकोबाऱ्यांचं तिन्ही प्रकारचं दर्शन होत आहे. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. सध्या संसारी तुकोबाऱ्यांचं दर्शन चालू आहे. त्यामुळे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, हे धोरण पुढं ठेवून महाराज तुकोबाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. काय योग महाराज, अनुकूलता अशी होती. अगदी पाहता अगदी थोड्या दिवसामध्येच तुकोबाऱ्यांनी आपला व्यवसाय इतका भरभराटीला नेला. छोटीशी अशा प्रकारची टपरी होती बोलोबाची किराणा दुकानाची, त्याचं मोठ्या अशा प्रकारच्या दुकानामध्ये रूपांतर झालं. किरकोळ आणि ठोक दोन्ही प्रकारचे. देहूच्या आसपासचे 10-20 गावचे दुकानदार किराणा माल घ्यायला मग पुण्याला जात नव्हते, देहूला यायचे आणि तुकोबाऱ्यांनी त्यांना तो माल द्यायचा. बोलण्याची हातवटी, लोकांचा बसलेला विश्वास, गावामध्ये अशा प्रकारचं. दिवसभर तुकाराम महाराजांचं तोंड दिसत नव्हतं. महाराज असा गल्ला भरून यायचा. बोलोबाने हे पाहिलं आणि त्यांना कृतकृत्य अशा प्रकारचं झालेलं आहे. सावकारकीही वाढलेली आहे, शेती चांगली पिकू लागलेली आहे. सगळेच अशा प्रकारचे थोडे थोडे पाझरणारे झरे, चांगले मोठेले अशा प्रकारचे नळ बनलेले आहेत. विहीर असे गच्च भरलेले आहे. अगदी अनुकूलतेचा काल 13व्या वर्षापासून तुकोबाऱ्यांनी दुकानाला सुरुवात केलेली आहे. 17व्या वर्षापर्यंत अगदीच अनुकूल अशा प्रकारचा काळ गेलेला आहे. भरभराटीचा काळ गेलेला आहे. कसलीच अशा प्रकारची कमी नव्हती. तुकाराम महाराजांचं वय 16-17 वर्षाचं असतानाच महाराज 45-50 वर्षाची म्हातारी माणसं तुकोबाऱ्यांना नमस्कार करायची. तुकोबा पाटील म्हणून त्यांना देहारी अशा प्रकारचे घालायचे. तुकोबाराय नम्र स्वभावाचे होते. वाकून सर्वांना नमस्कार करायचे, गोड अशा प्रकारचे बोलायचे. पण घरी तुकोबाऱ्यांचा हा व्यवसाय वाढलेला आहे. त्यांना जेवायला पण वेळ मिळत नसे. त्यांचं सगळं पाहायला त्यांच्या ज्या पत्नी होत्या, अर्थात पहिल्या पत्नी रुक्मिणी आईसाहेब, त्यांना दम्याचा त्रास होता. तो पहिल्यांदा नाही लक्षात आला, पण नंतर जास्त त्रास होऊ लागला. पुष्कळ औषध पाणी केलं, पण तो त्रास कमी होण्याची चिन्ह नाही आहे. डॉक्टरनी सांगितलं की नाही, हा कमी होणार. तुकोबाऱ्यांच्या व्यवहाराच्या धावपळीमध्ये ही पूर्ण साथ त्यांना देणार नाही, हे आईवडिलांच्याही लक्षात आलं. आणि मग रुक्मिणीच्याच सल्ल्याने तुकोबाऱ्यांचं दुसरं लग्न झालं. महाराज दुसरं जे लग्न झालं ते पुण्याचे गुळवे, अप्पाजी गुळवे, मोठे व्यापारी होते, सावकारही होते. तुकोबाऱ्यांच्या धंद्याची नजर तर त्यांना होतीच. त्यांनी तुकोबाऱ्यांच्याकडे काय पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, फार मोठे श्रीमंत होते. एवढी परिस्थिती यांची नव्हती. पहिलीही लोक मुली पाहत असताना आपल्याही पेक्षा चांगला अशा घर पाहूनच देत होते. पण त्यांच्या लक्षात आलं की हा लवकरच खूप मोठा अशा प्रकारचा होणार. तुकोबाराय मोठेही झाले, पण ते त्याच्या कल्पनेतले मोठे नाही झाले.
आणि म्हणून त्यांनी आनंदाने आपल्या मुलीचा विवाह तुकोबाऱ्यांच्या बरोबर केलेला आहे. तुकोबाऱ्यांचं दुसरं लग्न झालेलं आहे. मूळ नाव जिजाबाई आहे आणि प्रेमाने सगळे जिजाबाईंना अवली अशा प्रकारचं म्हणत होते. असं जिजाबाई बरोबर दुसरं लग्न झालेलं आहे. पहिल्या पत्नीला अर्थात रुक्मिणीला एक मुलगा पण झालेला आहे, ज्याचं नाव संतू अशा प्रकारचं ठेवलं गेलेलं आहे. आणि असा संसारिक दृष्टीनं अत्यंत आनंदाचा कालावधी तुकोबाऱ्यांचा पुढं पुढं चाललेला आहे. पण देवाने तुकाराम महाराजांना संसार करण्याकरता पाठवलेलं नव्हतं. तुकोबाऱ्यांचं प्रारब्धही संसार करण्याचं नव्हतं. तुकोबाऱ्यांना जगाला मार्गदर्शन करायचं होतं. जगाला वास्तव हिताचा, वास्तव कल्याणाचा, वास्तव सुखाचा मार्ग दाखवायचा होता. आणि तो मार्ग स्वतः त्या मार्गाचं आचरण करून दाखवायचा होता. आणि म्हणून तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये मोठा अशा प्रकारचा बदल, क्रांती घडून येणार आहे. आणि ती 17व्या वर्षाच्या नंतर घडणार आहे. त्याला पहिल्यांदा काय कारणीभूत झालेलं आहे? बरेच तुकोबाऱ्यांचं दर्शन मी तर सांगितलं की 3 प्रकारचं आहे. आज आपण संसारी तुकोबारा हे दर्शन करतोय. सगळाच आज अनुकूलतेचा काळ आहे आणि मग त्याच्यात प्रतिकूलतेचं मीठ आज तरी नको टाकायला. अनुकूलतेचाच अशा प्रकारचा आज काळ राहू द्या. तुकोबाऱ्यांचं भजन करू आपण. तुकाराम 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 तुकाराम
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवंतानी विशेष तुकोबर यांच्यावर कृपा केली. देवाच्या कृपेचं स्वरूप महाराज तुकोबर यांनी सांगितलं. देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराची. देवाची कृपा कशी मानायची हा आपला दृष्टिकोन आहे. तुकोबर यांच्यावर देवाची कृपा झालेली आहे. महाराज आपली वृत्ती आपल्या हिताच्या साधनाकडे जर खेचली जात असेल तर देवाची कृपा समजा. अर्थात देवाच्या कृपेशिवाय या गोष्टी घडत नाही. संसार या शब्दाचा अर्थ सार हा शब्द आहे. मूळ श्रु धातूपासून सार शब्द तयार झालेला आहे आणि त्याला सम उपसर्ग लागून संसार हा शब्दाची निर्मिती झालेली आहे. श्रु धातूचा अर्थ सरकणे असा आहे. श्रु सरती म्हणजे सरणे. तर सरणे या शब्दाचा अर्थ 3 प्रकारे होतो. देशतः सरणे, कालतः सरणे आणि वस्तुतः सरणे. तर स्थित्यंतर होणं, वस्तुतः सरणं म्हणजे स्थित्यंतर होणं, पहिली स्थिती उलटून दुसऱ्या स्थितीत प्राप्त होणं. आणि त्याला सम उपसर्ग लागल्यामुळं सम हा धातूच्या मूळ अर्थाची तीव्रता दाखवत असतो, नाही का. घर्षण झालं, थोडी बोलाबोली झाली तर घर्षण झालं म्हणतात. हाणाहाणी झाली तर मग घर्षण नाही, संघर्षण झालं. संघर्ष. रस्त्याने चालला, एखादी चाल घोकायला लागला तर काय करतोय, गीत गातो म्हणतात. पण असे सगळे बसलेले आहेत, सगळे वाद्य लावलेले आहेत आणि मग चालत त्याला गीत नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, संगीत. सम उपसर्ग लागला, सम उपसर्ग लागला. जायचं गाडीनं म्हणून स्टँडवर गेला आणि गाडी आलीच नाही, काय ताप झाला म्हणतो. पण हा स्टँडवर गेला, गाडी तर आली नाही पण पिशवी कोणीतरी जर चोरून नेली तर मग ताप झाला नाही म्हणत. मग त्याला सम उपसर्ग लावतो आणि
संताप झाला म्हणतो. सम उपसर्ग कधी लागतो याच्याकरता आहे. तसं या श्रु धातूला सार सम उपसर्ग लागून संसार शब्द झालेला आहे. स्थित्यंतर होतं, पण स्थित्यंतर होतंय हे लक्षातही येऊ देत नाही. याचं नाव संसार, याचं नाव संसार. अशा प्रकारचं तुम्ही पहा, आपल्या घरी दररोज एखादा मुलगा असेल, 2-3 वर्षांनी तो पाहुणा आला, तो म्हणतो अरे तो एवढा मोठा झाला का? त्याला तो मोठा झालेला वाटतोय, घरच्या माणसाला नाही वाटत ते, कारण ते रोजच पाहत असतं. आणि हा मोठा होतो तो एकदम वर्षांनी किंवा 2 वर्षांनी नाही होत, महिन्याची महिन्याला होत असतो मोठा. महिन्याची महिन्याला नाही होत, रोजची रोज, रोजची रोज नाही, प्रत्येक सेकंदाला अशा प्रकारची त्याची स्थिती तैसी याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. म्हणून ते म्हणती अश्वत्थ. हा तुकोबरेंचा संसारिक दृष्टीनं संपन्नतेचा जो काळ आहे, त्याला कोणाची नजर लागली, कोणाची नजर म्हणण्यापेक्षा या काळ्याची नजर नक्की लागली. कारण जिजामाऊली तर तसंच म्हणत होते, या 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 बाबाची अशा प्रकारची नजर लागली आणि मोठाच अशा प्रकारचा त्याच्यामध्ये बदल झाला. कसा बदल झाला, काय बदल झाला? अर्थात तुकोबरेंच्या जीवनातला हा संक्रमणाचा काळ, संक्रांतीचा अशा प्रकारचा काळ आहे. तुकोबरेंचा जीवनरूपी सूर्य कर्क राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश होतोय. तो दिवस उद्याचा आहे, उद्याचा अशा प्रकारचा दिवस आहे. ती कथा उद्या होईल, कारण आजची वेळ संपलेली आहे. बाबा म्हटले होते 2 तास करा, पण मला वाटलं आपल्याकडून 2 तास बसणं होतंय की नाही काय माहिती. पण आता असं वाटायला लागलं की ते 2 तास केले असतं तर बरं झालं असतं. आता जे आहे ते बरं आहे, का ठेवले आनंद ते तैसेचे राहावे. असं श्री तुकाराम
जगद्गुरु